वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. तुकाराम मुंडे यांची ही 25वी बदली असल्याचं बोललं जात आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येतं. मुंबई महानगरपालिका पहिल्या कामाच्या टप्प्याची सुरुवात करते. या सर्व विकास कामांचं सुशोभीकरण भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्धिविनायकाचं दर्शनही घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्याचा करार झाला. महाराष्ट्र शासन आणि ॲग्रोको इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्याचा करार पार पडला. त्यामुळे अनेक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजनेचे निर्देशही देण्यात आले. राज्यामध्ये बकरी ईद निमित्तानं गोवंश हत्येची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली. एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारीपदी IPS प्रियांका नारनवरे रुजू झालेले आहेत. प्रियांका नारनवरे यांनी 24 मे रोजी कार्यभार स्वीकारलेला आहे. अनेक वर्षांपासून त्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पद रिक्त होतं. कराड इथं वित्तीय सल्लागार योगेश कदम यांच्या पैशाचं शहाणपण या पुस्तकाचं प्रकाशन झालं. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते हे प्रकाशन पार पडलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरील पॉवर ब्लॉक वाढवण्यात आला. प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वरती पुनर्विकासाचं काम सुरू झालंय. त्यामुळे ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आलेला आहे. ठाण्यामध्ये रिक्षाचालक मालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी होती. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रत्येक रिक्षाचालकाचा परवाना तपासून त्यांची विचारपूस करतात. मराठी न बोलणाऱ्यांवरती 15 ऑगस्ट नंतर कारवाई केली जाणार आहे. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पनवेल इथं मनसेनं आंदोलन केलं. मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी चित्रगुप्ताच्या वेशभूषेमध्ये आंदोलन केलं. सततच्या इंधन दरवाढीमुळे वाहतूकदारांचे कंबरडं मोडले. सरकारनं तातडीनं उपाययोजना करावीत अशी मागणी अखिल भारतीय वाहतूकदार काँग्रेसनं केलेली. खडकवासला कालव्यातून पाण्याचं आवर्तन बंद करण्यात आलं. पुण्यातल्या सिंचन भवन कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. आंदोलनामध्ये कृषी मंत्र्यांचे पुत्र श्रीराज भरणे हे सुद्धा सहभागी झाले होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आणि रयत क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन केलं. आंदोलन करण्यात आलं. मात्र संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यानं ऊसाचं बिल 2800 रुपये दरानुसार तात्काळ खात्यामध्ये जमा करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आझाद समाज पार्टीच्या वतीनं SC वर्गीकरणाच्या विरोधामध्ये संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढला. SC प्रवर्गाचं वर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध सुद्धा नोंदवला. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी पालकमंत्र्यांच्या घराकडे कूच करण्याचाही प्रयत्न केलेला आहे.